तर आता शिंदे सेनेकडनं नीलम गोऱ्हे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सलग 5व्यांदा विधान परिषदेवर त्यांना संधी दिली जाईल जर आता पुन्हा एकदा त्यांना संधी मिळाली तर। 2002 पासून नीलम गोऱ्हे या विधान परिषदेचे आमदार आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत। सूरज, दुसऱ्या नावासाठी शिंदे सेनेच्या अजूनही सस्पेन्स कायम आहे, मात्र सर्वाधिक चर्चा नीलम गोऱ्हेंच्या नावाची होते। काय शक्यता आहे? निश्चितच सकाळपासूनच नंदनवनवरती जे आहे ती शिवसेनेच्या सर्व नेत्यांची बैठक पार पडत होती आणि आता देखील शिवसेनेच्या नेत्यांची आणि बच्चू कडू यांची देखील एक बैठक पार पडत आहे। बच्चू कडू यांचं जे उमेदवारी अर्ज आहे ते जवळपास प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे। बच्चू कडू यांनी शिवसेनेचा प्राथमिक सदस्यता देखील अर्ज देखील भरलेला आहे। मात्र आता नीलम गोऱ्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयाला सर्व तयारी करण्याचे आदेश जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। एका ठिकाणी बच्चू कडू तर दुसऱ्या ठिकाणी नीलम गोऱ्हे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवरती शिवसेनेकडून संधी देण्यात आलेली आहे। आणि थोड्याच वेळात दोन्ही नेते बच्चू कडू असतील आणि नीलम गोऱ्हे असतील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आता अर्ज भरतील। जी, धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहिलं आता नीलम गोऱ्हे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय, मात्र अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये शिंदे सेनेकडनं।